केंद्राची यूपीएस पेन्शन स्कीम आता राज्य सरकारही राबवणार। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन पेन्शन योजना लागू। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन देईन। 2-4 चांगल्या लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको। अमरावतीमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानींचं वादग्रस्त विधान। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंचंही विधान चर्चेत। आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज, अनिल बोंडे यांचं वक्तव्य। राज्यात महिला आणि नेतेही सुखरूप नाही, सत्ताधाऱ्यांनाच गृह खात्यावर विश्वास नाही, फडणवीसांनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची टीका। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये फाशी जन्मठेपेची तरतूद, दोषी कुणीही असो सुटता कामा नये। पीडित महिलांना आता घरातूनच तक्रार दाखल करता येणार, पंतप्रधान मोदींची घोषणा। भाजपातले काही प्रस्थापित नेतेच फडणवीसांच्या भूमिकेला पाठिंबा देत नाही, सदाभाऊ खोतांचं विधान। अजित पवारही प्रस्थापित असून त्यांची पंगत वेगळी असल्याचं विधान। पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप अजितदादा गटामध्ये श्रेयवाद। महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानेच पाळायचा का, जगदीश मुळीक यांचा सवाल। कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानं नाराजी। मवियातील जागा वाटप होताना थोडा वाद होणं अपेक्षित, पण आम्ही एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढू, जयंत पाटलांचं वक्तव्य। पुण्याच्या यवतमध्ये शरद पवार गटाचा आज कामगार मेळावा। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये कामगार मेळावा। आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ, 14 सप्टेंबरपर्यंत बायोमेट्रिक नोंदी अपडेट करणं किंवा फोटो बदलण्यासाठीच्या सुविधेचा मोफत लाभ घेता येणार। सरकारकडून पॅरासिटामॉलसह 156 फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी, धोका असल्यानं उत्पादन, सेवन आणि वितरणावर बंदी। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता। रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अतिजोरदार पावसाचा अंदाज, तर किनारपट्टीवर पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता। मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार, पुढील 4 ते 5 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता। पुण्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट, खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढवला। मुठा नदीपात्रामध्ये 26,345 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, तापी आणि अंबिका नदीला पूर, उकई धरणातून पाणी सोडल्यानं पूर परिस्थिती, सुरतमध्ये अनेक भागात पाणी साचलं।